नमस्कार मित्रांनो, आज मी दाखवणार आहे माझं गावचं घर कणकवलीमधले सांगवे गावातला. तर हा माझा पहिला ब्लॉग आहे, तर तुम्ही काय हसू नका, थोडं ॲडजस्ट करून घ्या. तर मी दाखवतो तुम्हाला. आणि आजूबाजू घर आणि परत आजूबाजूची जी झाडं आहेत ते म्हणजे कशी आहेत ते सगळं तुम्हाला दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली हे माझ्या मागे आहे, ते आमचं घर आहे गावचं, ते तुम्हाला दाखवतो पुढे. ॲक्च्युली फ्रंट साईडला आधी जाऊ आपण. पावसाचं वातावरण असल्यामुळे थोडा म्हणजे हाय गवत वगैरे वाढले. हे आमचं अंगण आहे आणि ते दिसतंय ते काकाचं घर आहे. हे आमचं घर आहे मागे. आणि हे काकीने ते भाज्या वगैरे लावले. हे झेंडूची फुलं आहेत, अजून मोठे ना झालं. हे कसले वेगळे आहेत माहिती काय, सॉरी. हे हळद जे असतं ना ते वेल असं. आणि थोडं पुढे बघू, हे कढीपत्त्याचं झाड आहे. हे नारळाचं म्हणजे रान थोडं वाढलंय. हे मला बहिणीने, चुलत बहिणीने लावले गुलाबाची झाडं इकडे. त्याला आता पानं काय माहिती का गेले, चालले हळूहळू. आणि हे जे दिसतंय ते पेरूचं झाड आहे, मोठं आहे ते. काजू वगैरे सगळे, फणस वगैरे. थोडा पुढे जाऊ. काटा लागला तुझा. अजून एक दाखवतो अननसचा तुम्हाला. ते मीच लावून घेतलं 2 वर्ष आधी. एक मिनटं दाखवतो. 2 होती पण ते एक मेलं आणि एक आहे, तर ते दाखवतो तुम्हाला. तर हे अननस झाड आहे. ह्याला ॲक्च्युली अननस आलेला पण ते कापला. आणि बहीण पण आली कॉलेजवरनं, त्यात 11वीला आहे. तिचा ॲक्च्युली आज हाफ डे वाटतं, लवकर आली. हे पण कसलं तरी फुलाचं झाड आहे, मला काय माहीत नाही. आणि हे आमच्या मम्मीने लावलेलं पेरूचं झाड. त्याला ॲक्च्युली एक छोटासा पेरू धरला आहे, जवळ दिसेल का नाही काय माहीत नाही. थोडं झूम करतो मी, दिसत असेल तर बघा. छोटासा धरला आहे. असं हा एक छोटासा आमचा. आता तुम्हाला काकाचं घर दाखवतो. माझे चुलत काका आहे, ते पण मुंबईलाच असतात, गोरेगावला. हे आमची काजूची झाडं आहेत. ते फणसाचं झाड आहे. हे पण असे भरपूर झाड आहेत इकडे. काजू फणस इकडे लाईनीतच आहे. त्याला खूप काजू आणि फणस धरतात. हे तिथं टॉयलेट आहे, बाथरूम आहे तुमचं. आणि हे घर आहे. आता ते घर बंद आहे, तरी पण मी याच्या बाहेरून दाखवतो तुम्हाला. हे अंगण आहे. ते आमच्या इथे खळं बोलतात त्याला. त्यांनी म्हणजे पॅक वगैरे करून ठेवलं आहे आधीच. तर त्यांनी पण थोडी झाडं लावलीत, थोडीफार बघू.
हे 4 माडाची झाडं आहेत. 6 ॲक्च्युली लावले पण ते 2 काय जगले नाही, तर हे 4 जगलेत असं आहे. अजून त्यांनी झाडं पण लावलेत थोडीफार, अननसची वगैरे आणि नारळाचीच आहेत. बाकी काय इकडे का नसतात ना कोण बघायला, त्यांची पाणी वगैरे घालायला कोण ना म्हणून ते जगत नाही. हे जे माझ्या मागे ना ते सागाचं झाड आहे. त्याला खूप व्हॅल्यू आहे या झाडाला, या लाकडाला खूप व्हॅल्यू आहे, तुम्हाला माहितीच असेल. मी दाखवतो तुम्हाला अननसचं झाड. हे अननसचं झाड आहे. हा, ह्याला पण एक अननस झालेला, कोणी कापून टाकला इकडे. खराब झालाय तो पावसात. अजून एक आहे, हा पण मोठा गाव. ह्याला पण वाटतं 1-2 वर्षात धरेल आता. अजून काय एवढं दाखवण्यासारखं नाही, कारण काय हाईच नाही ना, त्यामुळे अजून थोडंफार आहे. अजून ते दाखवतो. हे 4 नारळाची झाड आहेत. रस्ता कुठून आहे? हा, आणि हे पण एक मोठं झाड आहे. ह्याला पण अजून काय झालं नाही, पानं अडकलीत ती. जाऊ आपण आता थोडं पुढे. हा, एक छोटंसं अननस, हे पण वाटतं मागेच आता लावून गेले. जाऊ आता आपण पुढे थोडं. दाखवतो तुम्हाला. हे घर आहे ते बंद आहे आता. चावी ते घेऊन जातात मुंबईला. भरपूर मोठा स्पेस आहे, म्हणजे इथे एक मीटिंग होऊ शकते छोटी फार. हा घराचा फ्रंट व्ह्यू. आळू वगैरे धरलेत, आलेत, म्हणजे झूम करून दाखवतो. ह्या ठिकाणी एक पहिलं ना मोठं म्हणजे काजू झाड होतं, पण ते आता झालं त्याचं, ते पडलं ते, त्यामुळे आता काही इथे काहीच नाही राहिलं. इथं फार थोडीफार आहेत 1-2 अननसची झाडं, ते पण दाखवतो. असं आंबा खाऊन टाकला ना, मग ते आलं उडून. चिकाटी पक्षी जवळ गेलं का पळून जातील, यांना चिकाटी बोलतात. उडाल. हे आलं अननस, इकडे झाड आहे हे एक आहे बस. हा, ह्याला छोटा हा एक अननस धरला आहे. आम्हाला वाटतं महिन्याभरात होईल मोठा. बघा एवढंच आहे. करवती सारखे दात आहेत त्याला. हा एक आहे आणि हा एक अननस आहे. हे त्यांचं मागची बाजू आहे, पण त्यांचीच बाजू आहे, पण त्यांनी इथपर्यंतच कुंपण घातलंय. असं इथं खूप जंगल वाढलंय. आळू वगैरे खूप जंगल वाढलं तिकडे. आता काही जाण्यासारखं नाही म्हणून मी काय जात नाही. हा त्यांच्या घराचा मागचा भाग आहे. चिकाट्या इकडे फिरतात आहे. हा त्यांच्या मागच्या घराचा झाड आहे आंब्याचा, त्याला आंबे धरतात.
दरवर्षी. थोडं पुढे तर शेवळ खूप दिसते तुम्हाला. पाय विसटण्याची भीती आहे. हो जावं लागते. जंगल खूप पडले. परत आमच्या इथे झालं आड्यामध्ये. आता आमच्या घराचा मागचा भाग दाखवतो तुम्हाला. आमच्या घराचा मागचा भाग. 2 ड्रम आहेत पाण्याने फुल भरलेले. हा आमच्या मागचा घरात थोडासा ॲक्च्युली आता मेंटेनन्स करायचं आहे, कारण ते माकडं येऊन ते तोडून टाकलेत कौलं. ते काकांनी घातलेत कागद. आम्ही तेव्हा मुंबईला होतो. ते काकांनी कागद घातले म्हणून थोडं आहे, गळत नाही. हे बाथरूम आहे, त्यामुळे एक छोटं ड्रम आहे, ते पण भरलंय फुल पाण्याने. 2,000 years later. आणि काकाचा ते काका मुंबईला असतात, पण काकी इकडे राहतात. काकी आणि त्यांची मुलं. ही त्यांची चूल आहे. इकडे पाणी वगैरे तापवतं. आणि हे काकाच्या मुलाने, तो पण आता मुंबईलाच असतो, त्यांनी केळी वगैरे लावलेली. आणि हे बाहेरचं झाड आहे. जसं उन्हाळ्यात जेव्हा पाणी कमी फोर्सने येतं तेव्हा इथून भरतात. हे आंबे झाडं मोठी झाली. अजून थोडं पुढे जाऊ. पुढे गेलं हे आमच्या वडिलांनी लिंबाचं झाड लावलेलं. वेट इथे काळामध्ये हे लिंबा झाड आहे. ॲक्च्युली त्याला आता लिंब नाही धरली आहेत. बघू. असं हे लिंबा झाड आहे. त्याला म्हणजे खूप लिंब धरतात, आता नाही धरले आहेत. झाडाचा ॲक्च्युली स्मेल खूप छान वाटतो. मस्त वास आहे. वास छान येतो, मला आवडतं खूप. जाऊ पण थोडं पुढे जाऊ. काळा मुंगे. हा जो आहे तो गांडूळ आहे. ॲक्च्युली किती मोठा आहे तो. पाण्याखाली आला बाहेर आला. ते मोठा ना, आपल्याकडे नसतं एवढं मुंबईला. सापावानी चाललाय. हे माझा 2 नंबर काका आहेत, त्यांचं घर आहे. हे मागची बाजू त्यांची. आणि हे आंब्याचं झाड आहे. एक तर ॲक्च्युली टाकी होती, पण ते टाकी झाली पडली आता ती. हे जर टाकीचं आहे ना, ते चौथर आहे. ह्या घरामध्ये माझे 2 नंबर काका आणि काकी राहतात. त्यांची मुलं मुंबईला असतात. ते काका आणि काकी तेच मेंटेन करतात, झाडं वगैरे. त्यांचं घर. हे त्यांचं घर आहे.
हे त्यांचं अंगण. हे मोठं काजूचं झाड आहे, काजूचं. ॲक्च्युली पावसामध्ये आता थोडंसं फांद्या खूप वादळ आलेलं, वादळामुळे पडले थोडे. अजून थोडं पुढे बघू. हे चिक्कूचं झाड, त्याला चिक्कू धरले छोटे छोटे. मला दिसतात का नाही काय माहीत नाही, तरी पण थोडं जवळ जातो अजून. चिक्कू झाड आहेत, त्याला चिक्कू धरलेत. हे बघा, साईज खूप छोटी आहे, म्हणजे अजून कच्चा आहे, म्हणजे थोडा. त्याला खूप चिक्कू धरलेत. आणि हे काकेने ते लावलेले आहेत. म्हणजे मला माहित नाही कसले नक्की झाड आहेत. इकडे एक याचं झाड आहे, ते आपण तेजपत्ता बोलतो ना, त्याचं पण एक झाड आहे. हा इकडे हे जे झाड आहे ना तेजपत्त्याचं, याची पानं काढायची आणि सुकवायची उन्हामध्ये, आणि ते गरम मसाल्यामध्ये जास्त ना आपण जेवणामध्ये घालतो, तीच पानं आहेत. असं अजून पण तिकडे अननसची झाड. वा, इकडे एक अननस झालं, तुम्हाला दाखवतो. हे अननस आहे धरलं. अजून हा छोटाच आहे, म्हणजे इकडे पण एक धरला आहे. खूप अडचण आहे इकडे, जंगल वाढले खूप. ॲक्च्युली हे 2 वाटतं आणि एकच आहे, त्याला 2 वर तिथे आलेत. इकडं पण आहे, पण इकडे नाही धरलंय. हे शेगला झाड आहे, शेवग्याचे शेंगे असतात ना ते. इथूनच जाऊ पाणी. हे पण शेगलाचं झाड आहे, शेवग्या शेंगा असतात. एक धरले, दाखवलं झूम करतो. फणस पण इकडे फणस पडलेला. हे त्या दिवशी भरपूर वादळ आलेलं, तर हे फणसा झाड ते वरती तुटलं, दिसतं मला. तुटलं तर आता हे त्या दिवशी कट करून ठेवलं इकडे. हे त्यांचं टॉयलेट बाथरूम आहे. इकडे असं काय एवढं काही नाही. इकडे पण एक केळीचं झाड आलं. मग एवढा आमचा असा होता आजूबाजूच्या घराला झाडं वगैरे, जेवढी होती तेवढी दाखवली तुम्हाला. हवी तशी झाडं नाही आहेत, कारण सगळे मोस्ट ऑफ मुंबईलाच असतात, त्यामुळे इथे कोण एवढं बघायला नाही. ते काका आणि राहतात ते बघतात. तुम्हाला एक छोटं दाखवायला राहिलं. आणि त्या साईडला तिकडे
शेती आहे खाली, झूम करून दाखवतो मी. इकडे शेती करतात भाताची, खूप लांब लांबपर्यंत तुम्हाला दिसेल. थोडा पुढे जातो. हे खूप लांबपर्यंत आहे म्हणजे. या साईडला पण हे मधून वाट आहे, ही वाट आहे जाण्यासाठी मधून. असं आहे आमचं गावचं घर. तर आता मी इथे व्हिडिओ संपवतो. तर प्लीज हा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.